नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? आणि सर्वात महत्त्वाचं एक्सप्लोर करत आहात ना? आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत जगामधील एकमेव अभंगांचं मंदिर, आणि हे मंदिर आहे पुणे येथील देहू नगरीमध्ये। या मंदिराचे नाव आहे गाथा मंदिर। हे मंदिर पांढऱ्या शुभ्र अशा संगमरवरी दगडामध्ये बनवण्यात आलेलं आहे। गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। विठो माऊलिया हाची वर देई, संचरोनी हृदयी दया माझी। तुका म्हणे काही ना मागे अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे। तर इथे आल्या आल्याच मला तुकाराम महाराजांचा हा गोड अभंग आठवला। तर गाथा मंदिराच्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर समोरच खूप सुंदर असा सभा मंडप, त्यातील खूप छान असं नक्षीकाम, खूप प्रसन्न वाटणारं हे वातावरण, आणि त्याचबरोबर समोर खूप सुंदर अशी तुकाराम महाराजांची ही मूर्ती बघून मन प्रसन्न झालंय। मी असे का म्हटले की जगामधील एकमेव अभंगांचं मंदिर, कारण ह्या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवरती तुकाराम महाराजांचे अभंग कोरण्यात आलेले आहेत, म्हणून मी म्हटले की जगातील एकमेव अभंगांचं मंदिर। या मंदिराचा घुमटही खूप सुंदर आहे। या घुमटावरती सर्व बाजूला रामकृष्ण हरी असे लिहिण्यात आलेले आहे। तर हे गाथा मंदिर इंद्रायणी काठी आहे। या मंदिराच्या मागच्या बाजूला खूप सुंदर अशी इंद्रायणी नदी वाहत आहे, तुम्ही बघू शकताय। या मंदिराच्या वरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथं विठ्ठल रुक्मिणी आणि तसेच इतरही देवदेवतांचे दर्शन होतं। प्रसन्न हे इथलं वातावरण आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच खूप सुंदर असे हत्ती आहेत, आणि तसेच येथे येणाऱ्या भाविकांसाठी इथे राहण्याची ही खूप उत्तम सोय आहे। भक्त निवास आहेत, तसेच महाप्रसादाची सुद्धा येथे सोय आहे। नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात। तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते। वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवरनं येते। वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात, म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते। त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते। तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली। तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली। उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात। तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होते। तर कसं वाटलं तुम्हाला हे गाथा मंदिर? आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।